पाणी ठेवते हं इथे. आणि ह्या साड्या आणल्यात तुमच्यासाठी. इथे ठेव. तुम्हाला अजूनही काही हवं असेल तर मला सांगा, आपण उद्या मार्केटमध्ये जाऊ. बाकी रूम व्यवस्थित ना? सगळं व्यवस्थित. तुला काहीच सांगायची गरज नाही. एक विचारू तुला? हो विचारा ना. तू आत्ताच्या काळातली असून सुद्धा दिवसभर घरात साड्या कशी काय नेसतेस? म्हणजे अवघडल्यासारखं नाही वाटत का तुला? सुरुवातीला वाटायचं खरं, पण आता झाली सवय. नाही म्हणजे शाळेत एक वेळ ठीक आहे, पण दिवसभर असं साडी नेसून राहायचं. ड्रेस का नाही घालत तू? घरात मी ड्रेस घालते मॅडम. हे तुमच्या वडिलांच्या घरात, हे तुमच्या नवऱ्याचं घर आहे. इथल्या रीतीभाती पाळाव्या लागतील. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या घरात नोकर माणसं असतात, तेव्हा ड्रेस फरेस नग, साडीच नेसायची. घरात बी साडी आणि बाहेर बी साडीच. अगं काय झालं? मी म्हणते की ड्रेसेस का नाही घालत? तुम्हाला चालेल? न चालण्यासारखं काय त्यात? बरं, अधिपती कसा आहे? बरं आहे ना? हां ठीक आहे. त्याची अवस्था मी समजू शकते ग, पण काळजी नाही मला त्याची. तू आहेस बरोबर. अगदी मला हवी तशी सोन मिळाली मला. थँक्यू. सॉरी बरं काय. का हो, काय झालं? रात्री तुम्हाला कमी जास्त बोललो असेल तर कमी नकोच आहात तुम्ही मला बोलायला, जास्त बोलायला हवं. तसं नाही, तिसऱ्या माणसामुळे आपल्या दोघांच्यात वाद नको एवढंच माझं म्हणणं. आई, ज्या गोष्टीची मी कधी कल्पनाही केली नव्हती ती गोष्ट घडवलीस तू. चारू परत आली. आणि आई, तू योग्य वेळी बुद्धी दिलीस मला. त्या भुवनेश्वरीला घराबाहेर काढायची. आता अधिपतीलाही सद्बुद्धी दे बस. शांता, आवर बाई पटापटा. ओबीत काय घालणार आहेस? मला वाटाणा की चण्याची डाळ? डाळ भिजत घातली. अधिपतीला लय आवडते. ते तिसरं माणूस म्हणजे तुमची आई अधिपती. जाऊ दे आता, सकाळ सकाळ आपण आणि कुठे सुरू करायचं? राहू दे की. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल कोण गातंय? सूक्ष्मी. जय देवी जय देवी. फोनवरची गाणी बंद कर तुझ्या. बस, मी नाईट लावली. कुणी लावलेत? मग आवाज कुठनं यायलाय? तिकडनं खाल्लं यायलाय आवाज. बरे बघ, तू आवरून घे, जरा खाली जाऊन बघते काय चाललंय ते. करवीर पूर्वासिनी सुरवर मुनी माता, पुरहर वरदायिनी मुरहर प्रिय कांता. कमलाकारे जठरी जन्मविला धाता, सहस्रवदनी भूधर नपुरे गुणगाता. जय देवी जय देवी. मातुलिंग गदा केटकर विकिरणी, झळके हटक वाटी पियुष रस पाणी.
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी शशिकरवदना राजसमदनाची जननी जय देवी जय देवी. चला बाई, उशीर झालाय. तयारी अगं बाई, नुसती फुलं आणली यांनी. हल्ली ना यांच्या काही लक्षातच राहत नाही. काय करावं यांचं. हॅलो, अहो नुसती फुलं आणली तुम्ही. जन्माष्टमीची पूजा आहे ना, पूजेचं बाकीचं सामान नको का आणायला? विसरलात ना? हल्ली फार विसरायला लागलात ना तुम्ही. हा, हे बघा, आता जर पूजेचं सामान नाही आणलं ना तर ऐन वेळी सगळी धावपळ होईल, हो की नाही? हा, ऐका ना, माझ्या मनात काय येतंय माहितीये का? नाही म्हणजे ही पहिलीच गोकुळ अष्टमी असेल ना ज्यात आपण दोघं जणच पूजा करणार आहोत. इरा तिच्या घरी, अक्षरा तिच्या घरी, नाही का? अहो, मी कुठे म्हणाले त्यांना इकडे घरी बोलवून आणा म्हणून? तसं नाही, माझ्या मनात जरा वेगळेच विचार येत होते. दोन्ही घरात जर पाळणा हल्ला आणि त्या दोन्ही घराचं गोकुळ झालं तर? हो ना, बरोबर बोलतेय ना मी? हो, त्या घराचं जर गोकुळ झालं ना तर पुढच्या वर्षी या घरात आपण दणक्यात गोकुळाष्टमी साजरी करू शकतो, हो की नाही? हा ग बाई, मी हे सगळं फोनवरच बोलत बसलीये का तुम्हाला? हो, माझ्या लक्षातच नाही आलं. नाही नाही, तुम्ही घरी या, मग बोलू आपण या विषयावर. हा, या या या, आणि सगळं सामान घेऊन या, हो, विसरू नका बरं का काही. हा, आई अंबाबाईचा उदो उदो. दुर्गे, अगं बघतेस काय? आरती दे की समजेस नाही. अरे वय की मी विसरलीच होते. नाही म्हणजे ताई असताना मी आज द्यायची समजासनी आरती. द्या इकडं. आणि तुम्ही सगळेजण असे रांगेत का उभे होता? आरती सगळ्यांनी एकत्र मिळून करायची असते, लक्षात ठेवा. आणि सॉरी, मला कळलंच नाही तुम्ही कधी आलात ते. मुळात आम्ही आलेलो नाही, तुझ्या सुरांनी आम्हाला ओढून आणलंय. किती वर्षांनी या घरानं तुझं गाणं ऐकलंय आणि अजूनही तसंच आहे ते, गोड सुरेल. कशी गायले कुणास ठाऊक, म्हणजे सूर लागला की नाही माहित नाही. हा, मी हा फक्त प्रयत्न केला. प्रयत्न? अहो मॅडम, हा प्रयत्न असेल तर तुमचं गाणं किती छान असेल. नमस्कार कर. यशस्वी व्हा. अहो, आमच्या ताईवानी आशीर्वाद द्या की. ती कायम म्हणायची जग जिंकून या, हाय का नाही अधिपती? पण मी काय वेगळा आशीर्वाद दिलाय? तेच तर म्हटलंय, यशस्वी व्हा. बरं, आज जन्माष्टमी आहे. श्रीकृष्ण जन्माचा मोठा सोहळा असतो ना आपल्या घरात. हो चारू, खरंच काही विसरलेली नाहीयेस तू. अधिपतीच्या जन्मानंतर जी पहिली गोकुळाष्टमी आली होती, त्या गोपाळकाल्याचं काय केलं होतं यांनी आठवतंय ना तुम्हाला? सगळा काला करून टाकला होता. त्या चित्रात बघा, श्रीकृष्णाचं तोंड कसं असतं, तसं तोंड झालं होतं याचं, दयाने माखलेलं. आठवतंय ना? म्हणजे काय, सगळं आठवतंय मला. आणि त्या सगळ्या आठवणी आता पुन्हा जाग्या झाल्यात.
चारू, आता तू परत आली आहेस ना, आता आपण पुन्हा उत्साहात साजरी करूया जन्माष्टमी. हो, तयारीला लागलं पाहिजे. ऐन वेळेस एखादी गोष्ट राहून जायला नको, नाही का गं? हो, तुम्ही यादीच करून द्या ना मला सगळ्या गोष्टींची. मी शाळेत नेताना घेऊन येते. मी म्हणजे फॅक्टरीत जाऊन होतो. हे काय तुम्ही अजून इथंच? अगं कामं किती पडली आहेत, जावा कामाला लागा. अगं दिसते मी माझ्या. पण आवरून येते, तुम्ही यादी करून ठेवा. चारू, पूर्वी हे सगळं पुढाकार घेऊन तू करायचीस. आताही आपलं घर तू ताब्यात घे. मला हे घर ताब्यात घ्यायचं नाही, सांभाळायचंय. काय हो काय असे मधूनच का निघून आलात? काय माझं काय काम होतं तिथं? फॅक्टरीत जायचं हो, घाई झाली म्हणता. आणि आरती झालीच होती ना. अहो आई बोलत होत्या ना, पूजेबद्दल सांगत होत्या, पूजेच्या तयारीविषयी सांगत त्या, आपल्याशी बोलत होत्या ना काहीतरी. त्यांना जे काय करायचं ते करू दे. त्याला मी काय नाही म्हणत नाही, त्याच्यात मी काय आडकाठी करणार नाही. करू दे की त्यांना काय करायचं. अहो असं नाही अधिपती, आपण स्वतःहून त्यांना विचारायला पाहिजे ना आपण काही मदत करायची आहे का म्हणून. ते एवढं पुढे होऊन करतायत. आणि भुवनेश्वरी मॅडमपेक्षा त्यांना या घरातल्या रीतिरिवाजांविषयी खूप माहिती आहे. त्यामुळे हा सण सुद्धा खूप उत्साहाने साजरा करणार आहेत. नाही म्हणजे आमच्या आईसाहेबांनी काय कुठले सण समारंभ साजरे केले नाहीत काय? त्या घराच्या रीती परंपरा वगैरे काय 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 केलं नाही त्यांनी. मला तसं नव्हतं म्हणायचं. तुम्ही काय म्हणूच नका. भले त्यांची पद्धती वेगळी असेल, यांची पद्धती, मला काही त्याच्यात पडायचं नाही. ह्या जे काय करणार आहेत ना त्याच्यात मी खरं सांगायचं तर मला तसा काही इंटरेस्टच नाही. आमच्या आईसाहेबांनी घालून दिलेल्या रीती आणि परंपराच आमच्यासाठी महत्त्वाची. अधिपती ऐका ना, ऐका प्लीज, एकदा ऐकून घ्या. असं एकदम अंग नका ना काढून घेऊ. आपल्या घरची पूजा आहे, तुम्ही सहभागी व्हावं असं मला वाटतं. प्लीज बघू. लेट झाला. ओंक्या ओंक्या यालोय. हा यालोय आलोय आलोच. होय होय फॅक्टरीतच आलो. बघा मला काम आहे, तुम्हाला गेलं पाहिजे. ते पूजेचं जे काय करायचं असेल ते तुमचं तुम्ही करा. मी काय नाही म्हणत नाही, तुम्ही करा की, मला घेऊन नका. आता ही बाई हळूहळू हातपाय पसरणार. आणि काय पूजा अर्चा, घरच्या रीती परंपरा हितनं हळूहळू सुरुवात करणार आणि घरचे नियम तीच ठरवणार. मम्मी तिने का आता लय गोडी गुलाबीनं घ्यायली, पण एकदा का तिच्या हातात सत्ता आली ना का तिचा यो मऊपणा येताच्या छडीवानी होणार आहे. अगं म्हणजे काय तुला सांगू चंचे, ताई बी जेव्हा पहिल्यांदा या घरात आलती का नाही, ती बी अशीच आश्रितासारखी मऊ मऊ वागायची. जशी तिच्या हातात सत्ता आली तेव्हा तिनं समद्यासनी धारेव धाराय सुरू केलं. कुणाला बी हालाय बी जागा दिली नाही ग तिनं. तुला माहितीये का मम्मी, या समजात महत्वाचं काय? मावशी आणि मास्तडी दोघींमध्ये ना 36चा आकडा होता. त्यामुळे मावशी पुढे मास्तडीचं काय बी चालायचं नाही. पर आता अधिपतीची नवी आई आणि मास्तडी या दोघींमध्ये 63चा आकडा आहे. त्यामुळे मास्तडीला आणखीन बळ भेटणार आहे. मग आपल्याला एक नाही 2 येताच्या छडीचा सामना करायला लागणार आहे. नाही नाही नाही, त्या दोघींचं साठलोट व्हायच्या आधी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. मम्मी काय डोक्यात आहे का तुझ्या? पूजा करायची आहे ना व घरात. आता बघ त्या चारुलताला म्या पहिला दणका कशी देते ती, आणि ही पूजा म्या कशी उधळून लावते ती. मम्मी काय प्लॅन आहे तुझ्याकडं? चंचे, ताईकडनं मी एक गोष्ट शिकले. आधी काम करायचं आणि मग ते झाल्यावर तोंडाची वाफ दौडायची. तवर नाही. हवा आपल्या मुंबईच्या ऑर्डर्स वेळेवर पोहोचल्या, शिवाय 2 नवीन ऑर्डर मिळाल्यात. आपल्या मालाला प्रचंड मागणी आहे तिकडे. आता तयार राहावं लागेल. खूप साऱ्या ऑर्डर येण्याची शक्यता आहे. नाद खोळा. आपण एका पायावर तयार आहे, सोड काय काळजी करू नको. दहीहंडीचं काय? आपल्या फॅक्टरीची परंपरा आहे, यावर्षी साजरी करायची ना. हा ते आणि आलं नाही का आता.
ते तर करायलाच पाहिजे. आपल्या फॅक्टरीतले महिला आणि पुरुष कामगार या दोघांनाही सहभागी व्हायचा यावर्षी. पण काय या वर्षीचं काय ठरतं मग? आपल्या आपल्यातच करायचं आहे का बाहेरच्यासनी बी बोलवायचं आहे? कसं? नाही, मी बाहेरच्या मंडळांना तसं इन्व्हिटेशन दिलंय. फक्त आता किती थर लावायचे हा आपला कॉल आहे. करूया करूया, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. दरवर्षी करतोय तसंच करूया. पाहिजे तर बक्षिसाची रक्कम 10% वाढवून देऊया यावर. मागच्या वर्षी किती होती त्यापेक्षा थोडी वाढवून देऊया. हा, फंडिंग बिंडिंगचं मी बघतो, काय काळजी करू नका म्हणा. पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तूच दहीहंडी फोडणार ना? म्हणजे आपल्या कामगारांची तशी इच्छा आहे की तूच दहीहंडी फोडावीस आणि आपण बाहेरही जावं दहीहंडी फोडायला. हा, पुढे घे यावर्षी पण दहीहंडी, त्यात काय एवढं. कामगारांच्या आनंदावर विरजन नको. भावा, ते मुंबईची पार्टी ना, त्याला कॉल करायचा होता. आपण जाऊया का? ते ठीक आहे, ते करूया. मला सांग, आई साहेबांविषयी कुणाचा काय कॉल बिल आलता का नाही? काय पत्ता लागला का नाही? काय कळलं का नाहीच? हा. मी अकेले से की समजा. राहू दे रे धनाजी, तू काय काय करणार आहेस एकटा? हा, जा तू स्वयंपाकाचं बघ, मी हे करते सगळं. जी सरकार. आणि काय रे, तुला किती वेळा सांगायचं सरकार म्हणू नकोस म्हणून? हा, वही सरकार. चुकलं. आई ग. काय हो, काय झालं? नाही काय नाही. नाही कसं? काहीतरी चाललंय तुमच्या मनात, बोला. खरं सांगायचं तर जे मनातही नव्हतं ना, ते सगळं घडतंय आता. इतकी वर्ष कुणाला सांगू शकत नव्हतो मी. फक्त टेन्शन होतं. पण आता टेन्शन सगळं निघून गेलंय. तू आल्यापासून असं वाटतंय की आता या घरात फक्त आनंदी आनंद नांदेल. आणि माणसानं किती समजून घेतेस तू. आपल्या घरच्या नोकरांना सुद्धा आपुलकीनं वागवतेस. अहो, ती पण माणसंच आहेत ना आपल्यासारखी. हा, माणसांमध्ये कसला भेद करायचा? हीच माणुसकी नव्हती इतकी वर्ष या घरात. म्हणून तर म्हटलं ना, आता सगळं छान होईल. बरं, मी तुला मदत करू का? मला सुद्धा घालवणार आहेस त्या धनाजी सारखं? अहो, काय तुम्ही पण. पाडव्याला आपण असेच हार करायचो, आठवतंय ना? आणि आपला अधिपती आपल्याला फुलं आणून द्यायचा, आणि तो ज्या क्रमाने आपल्याला फुलं आणून द्यायचा त्याच क्रमाने आपण तो हार विणायचा. त्यामुळे आपले हार अगदी वेडे वाकडे असायचे. पण चारू, त्याचमुळं आपल्या घरातले हार हे बाकी सगळ्या घरांपेक्षा वेगळे दिसायचे. आणि तुला आठवतंय, एकदा आपण अधिपतीलाच पकडून त्याला फुलांनी सजवलं होतं. त्याच्या अंगावर सगळीकडे फुलं लावली होती. एक मोरपीस खोचलं होतं त्याच्या केसात. आणि मग फोटोग्राफरला बोलवलं होतं त्याचे फोटो काढायला. आठवतंय? आपला बाळकृष्ण काही फोटोसाठी स्थिर उभाच राहीना. हा, त्याचे किती छान फोटो काढायचे होते आपल्याला. पण हा कधी तुमच्याकडे धावायचा, कधी माझ्याकडे. काही केला त्याचे धड फोटो येईनात. शेवटी तो फोटोग्राफर अगदी वैतागून निघून गेला, आठवतंय ना? काय विचारालो मी? तुला विचारलो, तुझ्या संग बोलालोय. काय पत्ता लागला का नाही? काय आपली माणसं काय कामं करतात, शोधाशोध करतात, बोंबलत फिरतात नुसती? काय नाही, अजून आईसाहेबांचा काहीच पत्ता लागला नाही. असं करून चालणार नाही बघूंक्या. एवढं लाईटली घेण्याजोगं काम नाही हे. जरा जोर लावला पाहिजे. आई साहेब सापडले पाहिजेत बघूंक्या. मला बाकी काय माहित नाही. अधिपती, मी तुला सांगू काय, आपल्याला अजून माणसं कामाला लावायला लागतील. ही गोष्ट सोपी नाही की आईसाहेब इतके दिवस घराबाहेर आहेत, त्यांचा पत्ता लागत नाहीये. पण आपण काय करूया, ह्या माणसांना सांगूया की तुम्ही अजून माणसं तुमच्या सोबतीला घ्या आणि आईसाहेबांना कसं पण करून शोधून काढा. नाही, बरोबर आहे तुझं. असं करूया, काहीच प्रॉब्लेम नाही. बघ, तू पैशा बिशाचा काही विचार करू नको. लागतील तेवढे पैसे लागू देत. रात्रंदिवस का, मी तर म्हणतोय बघ, रात्रीची एक वेगळी टीम आणि दिवसाची वेगळी टीम. असं करूया आणि माणसं हुडकू देत आणि आईसाहेब सापडू देत. मला बाकी काय माहित नाही. जरा बघ, जरा काय ते अपडेट घेते. होय. काय ना अक्षरा, की आता भुवनेश्वरी मॅडम नाहीत म्हटल्यावर पंचायतच आहे. कारण फंड्सचं काय करायचं? अनेक डिसिजन्स बाकी आहेत अजून. हो, बरोबर आहे सर, मला आहे कल्पना. आणि काय ना अक्षरा, आता आपल्याला पुढच्या वर्षासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढवायला लागणार आहे. शाळेत बऱ्याच सुधारणा कराव्या लागणार आहेत. म्हणजे मला असं म्हणायचं की एकंदरीतच वातावरण बदलावं लागणार आहे आपल्याला. उदाहरणार्थ आता कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आलाय.
मुलांमध्ये प्रचंड उत्साह आहे दहीहंडीसाठी. पण आता हे सगळं ऑर्गनाईज करायचं म्हटल्यावरती फंड्स तर लागणारच ना, आणि आपल्याकडे उपलब्ध असलेले फंड्स या सर्वासाठी पुरेसे नाही आहेत. तेव्हा ॲडिशनल फंड्स लागणार आहेत सर, बरोबर आहे तुमचं. तुम्ही नका काळजी करू, मी अधिपतींशी बोलून घेते. तसं तू असताना मला कसली काळजी नाही आहे म्हणा. अक्षरा, मला ना तुला एक अतिशय पर्सनल प्रश्न विचारायचा आहे. चालेल तुला? विचारा ना सर. मी ऐकलं ते खरं आहे? म्हणजे अधिपती साहेबांच्या खऱ्या आई चारुलता मॅडम इथे आलेत? हो खरं आहे सर. म्हणजे मलाच भेटल्या त्या अचानक, आणि मला आधी असंच वाटलं की भुवनेश्वरी मॅडम आहे. तर मग मी त्यांना घरी घेऊन आले. त्यांनी बाबांना बघितलं, बाबांशी बोलले, आणि त्यांना काही गोष्टी आठवल्या, सगळ्या आठवणी सांगितल्या त्यांना. त्यावरून आमची खात्री पटली की चारुलता मॅडमच आहे.